नमस्कार, द भोसले फॅमिली नायजा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करते एक ओव्हरनाईट ओट्सवाली रेसिपी। खूप टेस्टी आणि हेल्दी असते, तर तुम्ही बघून घ्या। नो बेक रेसिपी असते, तर यासाठी मी घेतला एक बोल। आता या बोलमध्ये मी टाकून घेतली 1 कप ओट्स। तर आता इथे मी घेतले 25 ते 30 भिजवलेले बदाम, चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे। आणि बघा, चांगले मोठे बदाम येथे 5 तास पाण्यामध्ये भिजवून त्याची सालं काढून घेतली आहे। आणि आता हे आपण ब्लेंड करून घेऊया। आता हे आपलं आल्मंड मिल्क तयार आहे। आपण टाकून घ्यायचे ओट्स मध्ये, टाकून घेतलीये 1/4 कप चिया सीड्स। आता आपल्याला पाव चमचा दालचिनी पावडर टाकून घ्यायची आहे। पाणी टाकायचे आणि आपल्याला आवडीनुसार टाकून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करायचं आहे। आता हे बघा, मी घरी लावलेलं दही आहे। घट्ट असं दही घेतली मी। आता दही हे आंबट नाही, तर याला आपण चांगलं फेटून घ्यायचंय। तयार झालेले हे ओट्स मिक्सचर मी ओव्हरनाईट फ्रीज मध्ये ठेवणार आहे। आपण चेक करून घेऊयात, आहे दुसरा दिवस आजचा आणि आपले ओव्हरनाईट सोक ओट्स पुडिंग सारखं दिसतंय। आता यावर मी सीड मिक्स टाकणार आहे, ते तुम्हाला डीमार्ट मध्ये भेटून जाईल। बघा, आपण 1 लेयर सीड मिक्स टाकणार आहोत। आता पॉमोग्रॅनेट आहे माझ्याकडे, डाळिंब, ते टाकून घेते मी। बनाना चिरून घेतली असा। बघा, ही रेसिपी सुभाष ट्राय करणार आहेत, खाऊन सांगा बरं। खरंच छान झाले का? खूप छान। काय काय टेस्ट येते तुम्हाला सांगा? त्यामध्ये चिया सीडची टेस्ट येते, चिया सीड, बदाम, नंतर ते पंकिन सीड्स वगैरे आहेत ना, त्याची टेस्ट येते। नंतर खाली आतमध्ये ओट्स जे आहेत ना, ओट असं थंड, आणि ते त्याच्यामध्ये आता सब्जा टाईपमध्ये असतो ना, मला वाटतं ते हे असं ते ब्लॅक सीड्स कोणते आहेत ते? चिया सीड्स। हां, चिया सीड्स, तेच तुम्ही सांगितलेलं। हां, तर त्याची टेस्ट येते, खूप छान टेस्ट येते। आणि ओट्सची पण टेस्ट येते। अच्छा, आंबट लागते का? थोडं आंबटपणा जास्त नाहीये, कारण की घरचं दही असल्यामुळं आंबट काही जास्त लागत नाही। आता मी पोमोग्रॅनेट बरोबर छान लागते। पोमो पण मस्त आहे, इंडियावरून इम्पोर्टेड।
अजून एक बाईट. बनाना राहिला. हा बनाना माझं ऑसम लागतंय. हा ना. सगळ्यात जास्त मला टेस्ट जे आवडलं ते बनाना बरोबर. पण ट्राय करते ही रेसिपी. ऍक्च्युली चांगली लागते रेसिपी. थोडंसं अजून हनी टाकलं ना मस्त लागलं. काय म्हणते मस्त. ऍक्च्युअली दही असं आंबट वगैरे लागत नाही, बिलकुल लागत नाही. असं दही बरोबर खातोय असं बिलकुल वाटत नाही. खरोखर नाही वाटत. छान आहे. ट्राय करा तुम्ही पण. आणि आम्हाला जर रेसिपी आवडली आहे तुम्ही तुमच्यानुसार मॉडिफाय करू शकता. घरचं मिल्क वापरू शकता. मी आल्मंड मिल्क वापरले. हनी जास्त टाकू शकता किंवा जॅगरी पण टाकू शकता तुम्ही. ह्यात असं हेल्दी गोष्टी टाकून मस्त हे बनवू शकता. तर भेटूयात आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. खरंच छान आहे, हेल्दी आहे आणि फायबरयुक्त आहे. काय म्हणताल सुभाष? खरोखर हेल्दी आहे. हेल्थसाठी खूप छान आहे ही रेसिपी. आणि मेनली ज्याला कोणाला डायबिटीज वगैरे असं पेशंट्स असतील त्यांच्यासाठी तर डॉक्टर ॲडवाईज करतातच तुम्हाला की तुम्ही ओट्स घ्या म्हणून. आणि ओट्समध्ये म्हणजे शुगर फ्री आहे. परत अजून त्याच्यामध्ये खूप सारे फायबर्स असतात. त्यामुळं सांगतात डॉक्टर्स की तुम्ही ओट्स घ्या म्हणून. आणि ओट्स हा चांगलाच ब्रेकफास्ट आहे, हेल्दी ब्रेकफास्ट आहे. त्याच्याबरोबर अजून तुम्ही दुसरं काही ॲड करू शकता. कॅश्यूचं वगैरे ॲड करू शकता. नंतर अजून भरपूर काही गोष्टी तुमच्या हेल्थनुसार तुम्ही ॲड करू शकता त्यामध्ये. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. सी यू नेक्स्ट व्लॉग.